पुण्याजवळ वंदे भारत गाडी रुळावरून घसरली आहे. 22-22-5 CSMT सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस CMST वरून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या या वंदे भारत गाडीच्या चौथ्या डब्याची एक ट्रॉली पुणे स्थानकाच्या फलाटावर प्रवेश करत असताना डायमंड क्रॉसिंगवर रुळावरून घसरली आहे. पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग पुनर्बांधणी योजनेअंतर्गत या क्रॉसिंगच्या आधुनिकीकरणाचे नियोजन करण्यात आले. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहे. ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा. मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या सर्व गाड्या आता सगळ्या लेट. पनवेल नांदेड लेट, प्रगती एक्सप्रेस लेट, डेक्कन क्वीन लेट, सिंहगड लेट, सर्व गाड्या लेट. मेन ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरनं पूर्ण साईडला निसटले. रेल्वे ट्रॅकवरनंच ती बाजूला आलेली आहे. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जवळजवळ 5 ते 6 तास जाणार. त्यामुळे मुंबईवरून जो पब्लिक पुण्याला येतो तो पूर्णपणे रखडलेला असणार आहे. काही लोणावळ्याला गाड्या थांबवल्या, काही कर्जतला थांबवलेल्या आहेत, काही चिंचवडला, काही तळेगावला गाड्या थांबवलेल्या आहेत. हे पुणा स्टेशन अगदी जवळ आल्यानंतर हे झालेलं आहे. प्लॅटफॉर्मला जायच्या आधी तिथं या वंदे भारतचा हा प्रॉब्लेम तयार झालेला आहे. सर 2 पार्ट में करना पड़ेगा. पहले वाले में पैकिंग डालेंगे, ड्राइवर सर वाला जैक डाल के अंदर लेंगे. हाँ, फिर रैकेट लेंगे. 2 बार हो जाएगा. प्रवासी हैरान. यही करना है. और अपने जो रामदास पहुंचना नहीं है. ट्रॉली का है क्या ट्रक वहाँ पे माटूंगा मैं अपना. चला चला गुरु, आपला 1 to 1 2 करत आपल्या प्लॅटफॉर्मला जाऊ. हे आमचे मित्र पनवेल नांदेड एक्सप्रेस मधले प्रवासामध्ये सोबत असतात. आज सुद्धा एवढं चालत आम्ही शिवाजीनगर स्टेशन चालत आलेलो आहे. इलाज नाही, मध्येच अडकलोय. हां, बघा हा डबा जो आहे हा मेन लाईनीत असा पूर्ण साईडला असा क्रॉसला आलेला आहे. या लाईनीत बघा असा डबा तो पूर्ण बाजूला. युद्ध पातळीवर काम मात्र चालू आहे. तर एक 4-5 तास आहे.